शेतकरी बंधूंनो नमस्कार. परत एकदा नवीन इन्फॉर्मेशन घेऊन आलेलो आहे. बऱ्याच लोकांनी आता कापूस लागवड करून घेतलेली आहे BG2 कापसाची, आणि आता सगळ्यात मोठी समस्या ती आहे तणचं नियंत्रण कसं करायचं. तण खाय धन, हे तर आपल्या इकडे वाक्य आहेच. मग आता या तणांचं नियंत्रण कसं करायचं BG2 कापसामध्ये. तर शेतकरी बंधूंनो, BG2 कापूस या कापसासाठी तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. काही सिंगल कंटेनचे आहेत, काही डबल कंटेनचं पण आहे. तर मग त्याचा वापर कसा करायचा, ते मार्केटमध्ये कोणत्या नावाने उपलब्ध आहे याची आपण इन्फॉर्मेशन घेऊ. हे बघा, मार्केटमध्ये हिटवेड मॅक्स गोदरेज कंपनीचा या नावाने उपलब्ध आहे. तसंच नचिनोचं क्विझेल नावाने उपलब्ध आहे. परत बायर कंपनीचं घासा नावाने येतं. असं बऱ्याचशा कंपन्यांकडे हे तणनाशक उपलब्ध आहे. या तणनाशकामध्ये 2 कंटेंट मिक्स आहेत. एक पायरिथेबॅक्ट सोडियम आणि दुसरे जे आहे ते किझल्स ऑफ इथाइल. या 2 कंटेंट असल्यामुळे तुमच्या शेतामध्ये गोल पानांचं तण असेल किंवा लांब पानाचं गवत वर्गीय असेल तर ते दोघांचं अतिशय चांगल्या पद्धतीने हे नियंत्रण करतं. याचा वापर करताना तणाची अवस्था ही 3 ते 4 पानांची असली पाहिजे शेतकरी बंधूंनो. म्हणजे कापूस लागवड करून तुमचे 15-20 दिवस झालेले असतील तर त्यानंतर याचा तुम्ही वापर करू शकतात. कापसाला अतिशय सुरक्षित आहे, कारण याच्यावरती लेबल क्लेम आहे, म्हणून तुम्ही कापसाला याला बिंदास वापरू शकतात. कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट कापसावरती तुम्हाला आढळणार नाही किंवा जमिनीवरती याचे दुष्परिणाम आढळत नाही. फवारणी करताना एक काळजी घ्यायची, वातावरण स्वच्छ असलं पाहिजे आणि जमिनीत पुरेशी ओल असली पाहिजे. आणि फवारणी करताना स्वच्छ पाणी घेणं अतिशय महत्वाचं आहे, कारण पाण्याचं देखील रिझल्ट वरती खूप मोठा परिणाम हा होत शकतो. आणि तणांची जी अवस्था आहे ती छोटी असली पाहिजे. आणि कापसाच्या चाचमध्येच तुम्हाला मारण्यासाठी याचा वापर करायचा शेतकरी बंधूंनी. कारण जर तुम्ही पूर्ण कोळपणीचं जे अंतर ठेवलं असेल त्याच्यामध्ये जर वापर केला तर मग हे तुम्हाला खर्चिक ठरणार आहे. त्याच्यामुळे जे कापसाची ओळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही याला फवारणी करा. फवारणी करताना तणनाशक फवारणीचा जो नोझल असतो त्याचा वापर करावा आणि हळूवार याची फवारणी करावी. तसंच याच्या फवारणी करत असताना याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टिकर किंवा इतर कोणतीही वस्तू मिक्स करायची आवश्यकता नाही शेतकरी बंधूंनो, याची काळजी घ्यायची आहे. एकरी 450 ml चं प्रमाण आहे, म्हणजे प्रतिपंप तुम्ही 45 ml घेऊ शकतात. मार्केटमध्ये तुम्हाला कोणतंही मिळेल या कंटेनचं, तर ते तुम्ही घेऊ शकतात. हिटवेड मॅक्स किंवा किझेल किंवा घासा, असं वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या नाव येतात. आता काही जे आहे ते सिंगल, एखाद्याच्या शेतामध्ये गवत वर्गीय जर तणनाशक असेल तर ते याच्यातलं सिंगल कंटेंट क्विझल्स ऑफ इथाइलचा सुद्धा वापर करतात. आणि बाकीच्या कंपन्यांकडे सेपरेट आहेत हे दोघं कंटेंट, तर ते मिक्स करून देखील त्याचा वापर करतात. परंतु ते मिक्स करण्यापेक्षा हे सिंगल कंटेंट प्रतिपंपामध्ये टाकून तुम्ही फवारणी करू शकतात आणि रिझल्ट देखील चांगले आहेत शेतकरी बंधूंना. मागच्या वर्षी आम्ही शेतकरी बंधूंना दिले होते, खूप चांगले असे रिझल्ट आलेले आहे. कारण आता कंटिन्यू पाऊस चालू आहे, तर आपलं जे तण आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी हे कापसाचं BG2 कापसाचं तणनाशक हे तुम्ही शेतकरी बंधूंनो वापरा आणि आपला जो खर्च आहे तो नियंत्रणात आणा. धन्यवाद. माहिती जर आवडली असेल तर इतर शेतकरी बंधूंना पाठवा, कारण आपण हे व्हिडिओ बनवतो हे ट्रस्टेड असतात. आपण रिझल्ट पाहिलेला असता म्हणूनच बनवतो. धन्यवाद.